नमस्कार, मी मिनल माळी मढवी. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाहूया राजकीय विश्लेषण. खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद पार पडले. आज त्यांनी नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर चर्चा केली पाहूयात. मला सांगा, राज ठाकरेंकडे उगा चहा प्यायला जाऊ नका नाटक करायला. दोघांचे रंग पक्के आहेत. ठाकरेंचा रंग खरडून काढण्याचा प्रयत्न कोणी करू नये, ते पक्के रंग आहेत. कळेल यात कोण कोण अडकलाय, किती केंद्रीय मंत्री आहेत, किती महाराष्ट्रातले मंत्री आहेत, मुख्यमंत्र्यांच्या मामांपर्यंत कसं प्रकरण गेलेलं आहे. बरं का, 24 तासामध्ये तलाठी, तहसीलदार, जिल्हाधिकारी कसे निर्णय देतात जे सामान्य माणसाला मिळत नाहीत. मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण स्थळी जाऊन चर्चा करण्याची संपूर्ण त्यांची जी स्ट्रॅटेजी आहे, योजना आहे, ज्या मागण्या आहेत त्यांची पूर्तता आहे, जो GR आहे. नाहीतर मी मंत्री आहे, मी मुख्यमंत्र्यांचे आदेश पाळी. हिंदीमध्ये पाकिस्तानने अफगाणिस्तानवर हमला केला, त्यात त्यांचे काही खेळाडू मारले गेले. मात्र भारतावर देखील असा हमला झाला होता, तर तरीही पाकिस्तान बरोबर मॅच खेळली जाते हिंदीमध्ये. ऑपरेशन सिंदूर प्रेसिडेंट ट्रम्प के दबाव में नरेंद्र मोदी जी ने पीछे लिया. तो जय शाह चेयरमैन है. हमने जय शाह को रिक्वेस्ट किया, भाई उनके पिताजी अमित शाह है, देश के गृह मंत्री है, राष्ट्रवाद की धर्म की बात करते हैं जोर जोर से. खुद के बेटे को राष्ट्रवाद और धर्म नहीं सिखा पाए अब तक. तो हमने अमित शाह जी को भी रिक्वेस्ट किया कि आपके बेटे को बोलो, भाई अफगानिस्तान ने जो निर्णय लिया है मैं उनका स्वागत करता हूं कि पाकिस्तान के साथ क्रिकेट नहीं खेलेंगे. स्थानिक संस्था निवडणुका जानेवारीच्या आत होणार अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे. सरकारला असे निर्देश केलेले आहेत की जानेवारी महिन्याच्या आत या सर्व निवडणुका झाल्या पाहिजे. आचारसंहिता आणि ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतात 1.5 ते 2 महिन्यामध्ये की दिवाळी तोंडावर आहे. त्यामुळे हा सण असल्यामुळे कार्यकर्ते हे सणाच्या मूडमध्ये मोठ्या प्रमाणात असतात. ही सर्वात मोठी जबाबदारी ह्या त्या ठिकाणच्या असणाऱ्या संघटनेतील प्रमुख पदाधिकाऱ्यांना असते. त्यामुळे कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी त्या ठिकाणी उमेदवार कोण असावा किंवा उमेदवाराची चाचपणी करणे, ह्या सगळ्या गोष्टी या महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका ज्या आहेत त्या अंतिम टप्प्यात होणार आहेत. त्यावेळेला अंतिम टप्प्यामध्ये होणाऱ्या निवडणुकाला अजून फार वेळ आहे. त्यामुळे त्यावेळेचे निर्णय जे आहेत त्यावेळेचे निर्णय त्यावेळेला वरिष्ठ पातळीवरती देवेंद्रजी असतील, शिंदेसाहेब असतील. त्यामुळे महानगरपालिकेच्या निवडणुका आपल्याला सर्वांना माहीत आहेत, त्या थोड्याशा धगधगत्या वातावरणात होतात. त्यामुळे थोडंसं धगधगतं वातावरण. आमदार विजय वडेट्टीवार यांची पत्रकार परिषद पार पडले. यावेळी त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली. आणि नागपूरमध्ये जो मोर्चा झाल्यानंतर भाजपाच्या पायाखालची वाळू सरकली आणि मला टार्गेट करायसाठी भुजबळांना माझ्या अंगावर सोडलं, हा माझा स्पष्टपणे आरोप आहे. त्यामध्ये कुठेही भुजबळ साहेबांना आणि जरांगे म्हणजे मराठा वर्सेस ओबीसी, मराठा वर्सेस ओबीसी, आणि मूळ तुमच्या हक्कापासून वंचित करण्याचं काम, तुमच्यावर अन्याय करण्याचं काम. जसं ज्यावेळेस जरांगे पाटील त्यावेळेस तिथे दिले गेले, त्यावेळेस भुजबळ साहेब सुद्धा, हे बघा मी त्यावेळेस बोललो, आजही बोलतो, त्यावेळेस 2800 नोंदी होत्या. जरांगेंची भूमिका तो ओबीसी मधून मागत आहेत, तर टार्गेट फडणवीस मुख्यमंत्री कसे असतील, देवेंद्रजी कसे असतील, मुख्यमंत्री टार्गेट देवेंद्र फडणवीस टार्गेट कसे असतील. ज्यावेळेस मग हा GR काढताना त्यावेळेस मग त्यांच्या टार्गेटला हे बळी पडले का? याबरोबरच राजकीय विश्लेषण इथेच संपते. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.